माझा संसार मोडायला हे दोघं जणांचं कारण आहे. त्यांनी माझं त्यांच्या म्हणण्यासारखंच मी ऐकलं. ती जशी म्हणत होती तशीच मी वागत होते आणि त्यांनी मला सांगितलं की तू तुझ्या नवऱ्यासंग बोलू नको, त्यांच्या संग राहू नको. आणि मला म्हणत होती की त्याला उलटं बोल, त्याचं ऐकून घेऊ नको. तो जसं म्हणेन ना तसं अजिबात ऐकायचं नाही. त्याला माघारी बोलत जा. तो माझा नवरा कुठं बाहेर गेला आणि फोन लावलं तर मला म्हणायची कशाला फोन लावती, एवढं काय आहे, कशाला काळजी करते, हां एवढं फोन लावते 5-5 मिनिटाला, जेव्हा यायचं आहे तेव्हा येईन की, अशी म्हणत होती. आणि मला म्हणतात सारखं की तू त्याच्यापाशी राहू नग, जा निघून, आणि अजिबात त्याचं ऐकून घ्यायचं नाही. तो जेव म्हणेन ना त्याच्या उलटं करायचं, त्याचं ऐकायचंच नाही असे म्हणतात मला. आणि माझ्या घरी माझ्या आईबापाला फोन करून सांगतात, आमच्या दोघांची भांडणं झाली ना, माझ्या आईबापाला फोन करून सांगतात या रोहिणीला घेऊन जा, रोहिणीची आज भांडणं झाल्यात रोहिणीच्या घरी. आणि ह्यांनी दरच वेळेस आमच्यात काय भांडणं झाले की माझ्या घरच्यांना फोन करून सांगायचं घेऊन जा म्हणून. आणि परत माझ्या घरच्यांना म्हणायचं, मला म्हणायचं गेली ना परत येऊच न गं. आणि माझ्या घरच्यांना सुद्धा सांगायचं तिला लावू नका, 12 महिने तिकडंच ठेवा म्हणून, बरोबर ह्याची जिरती या. आणि मला पण सांगत होती की येऊ न गं, तू तिकडंच राहा, अशी सांगत होती. आणि त्यांचं बोलण्यातून अशी म्हणायची तुला यायचंय पण ये, आम्ही म्हणत नाही की तू नांदू नको, पण नांद, पण जरा त्याची चांगली जिरो दे आणि मग तू ये 12 महिन्याने, अशी मला म्हणत होते आणि अशी सांगत होते मला. आणि त्यांच्यामुळं माझा संसार मोडलाय. आज 6 महिने झालं नवरा माझ्यापाशी नाही, कारण त्यांचंच तीच कारण आहेत फक्त, ती दोघं जण. आणि मला सांगत होती की तू घरातलं काम करायचं नाही, जर करणारे करत्यान, घरात बसून राहत जा, अशी म्हणत होती. खरं तर माझा संसार त्या दोघांमुळेच मोडलाय. आणि त्यांचे माझा संसार मोडलाय ना, तुमचा सुद्धा संसार राहणार नाही. जसा माझा मोडलाय ना तसं 10 पटीने तुमचा मोडन. तुम्ही मला सांगायला आणि मी मला अक्कल नव्हती, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी ऐकलं, वागले, आणि तुमच्या मनानेच मी वागत होते आणि त्यामुळे माझा संसार मोडला. तुम्ही मला सांगत होतं, मला अक्कल नव्हती ना, म्हणून तर मी तुमचं ऐकलं. आणि तुम्ही मला सांगायला तुझ्या नवऱ्याला उलटं बोल, तुझ्या नवऱ्याचं शब्द ऐकून घेऊ न गं. आणि त्यांनी जर कधी हाणलं तर मला म्हणायची एवढं कशाला मार सुचती तो, जा निघून, इथं कशाला राहती, अशी म्हणत होती. माझ्या माहेरी गेला मी फोन लावला तर मला म्हणायची की राह तू जरा 12 महिने 6 महिने तिकडं राहा आणि ह्याची जिरवायची आपल्याला, म्हणजे जिरवल्या नीट वागन. आणि मला म्हणायची यायचंय तुला पण ये, पण जरा धीर धर म्हणायची, तिथंच थांब, हे बरोबर वटणी येईन म्हणून. अरे खरं तर तुम्हीच माझा संसार मोडला आणि परत म्हणतात का जरा तिथं धीर, म्हणजे तुम्ही कशी दुई तोंडी साप आहेत, माझ्यापाशी एक सांगायचं आणि माझ्या नवऱ्यापाशी एक सांगायचं.